चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधला एक प्रूफ पाहूया. इम्पॉर्टंट आहे तसा, ठीक आहे. बोर्डात विचारत असते पा का म्हणतात पा इन एनी ट्रायंगल एबीसी. कौन सा पण एनी ट्रायंगल एबीसी है, मान के चलो एनी ट्रायंगल एबीसी, ठीक है. एबीसी क्वेश्चन का समझो पहले प्यार से विथ युजुअल नोटेशन. काही युजुअल नोटेशन आहे. आता सर युजुअल नोटेशन काय देणार आहे, तर त्या ट्रायंगल मध्ये ज्या काही गोष्टी आपण मानला नोटेशन, ठीक आहे, मानला, ठीक आहे. आता हे काय सांगतो, ठीक आहे. हे काय तर ज्या काही गोष्टी मानला, ठीक आहे, पटलं, त्याला युजुअल नोटेशन म्हणतात, ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल समजा हे जे कॅपिटल आहेत ना एबीसी, हे अँगल्स आहेत, मानल्या तुम्ही, ठीक आहे. हे एबीसी जे कॅपिटल दिसेल ना कॅपिटल, तर समजून जायचं ते अँगल, ठीक आहे. आणि ए च्या समोर ए आहे आणि बी च्या समोर बी आहे आणि सी च्या समोर सी आणि सर्व स्मॉल आहेत बरं, ध्यान से देखो, ठीक आहे. तर हे जे स्मॉल आहेत, स्मॉल्स, ठीक आहे, पटलं ना. हे जे स्मॉल्स आहेत ते साइड्स आहेत, यालाच म्हणतात युजुअल नोटेशन. समजलं? ओके, व्हेरी गुड. हे यूज होतात, ठीक आहे, पटलं ना, इथपर्यंत क्लिअर. आता त्यानंतर नेक्स्ट पार्ट, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, ठीक आहे. ते काय म्हणतात प्रूव्ह द्या. तेव्हा मग सिद्ध करून दाखवा की सी इज इक्वल टू, हा वाला सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए, ठीक आहे. शो करा. तर आता ध्यान से दे, याला आपण दोन प्रकारे प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे. एक तर हा घ्या आणि हा आणा, नाही तर मग हा घ्या आणि हा आणा. म्हणजे याचा अर्थ एलएचएस घ्या आरएचएस आणा, आरएचएस घ्या एलएचएस आणा. तर सर मला हा आरएचएस घेऊन एलएचएस आणणे परवडेल, ठीक आहे, पटलं. काउंट पा सुनो. चल वी नो दॅट, आपल्याला माहित आहे का पा की कॉस बी इज इक्वल टू, फॉर्म्युला माहित आहे बाय कोसाइन रूल, ठीक आहे. ओके, तर कसं वी नो दॅट लिहून टाकतो की बाय कोणचा कोसाइन रूल, कोसाइन रूल नुसार. का म्हणते पा की कॉस बी जो आहे ना तो का होईल पा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर राहते डिवायडेड बाय 2ac, ठीक आहे. म्हणजे बी आहे ना तर तो मायनस येते आणि जे एसी उरले आहे त्याचा स्क्वेअर आणि हे 2ac, ठीक आहे. त्यानंतर दूसरा जो आहे ध्यान से देखो कॉस ए पाहिजे, सुनो कॉस ए का होईल मग आता बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. बहुत ही बढ़िया, बाय कोसाइन, ठीक है. आता एक काम करता आरएचएस घेता हूं, ठीक है. आरएचएस ध्यान से देखो, आरएचएस का है बाबा, आरएचएस है ए कॉस बी प्लस बी कॉस ए. बढ़िया ठेवायचं, पडलं. आता ऐका की ए जसा आहे तसा या कॉस बी च्या ठिकाणी, ध्यान से देखो, या वाल्या कॉस बी च्या ठिकाणी का मी हे ठेवू शकतो, ऑफकोर्स, ठीक आहे. मग इथे ठेवा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ac आणि मध्ये आता प्लस, ध्यान से देखो, ठीक आहे. आणि इथं बी, आता मी कॉस ए च्या ठिकाणी पान सुन याच्या ठिकाणी बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लिहू शकतो, ऑफकोर्स, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आणि लगे हात मध्ये पा मल्टिप्लाय आहे ना, तर कचने याला पुढे नाही टाकतो, ठीक आहे. आणि बी खत्म, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. फायदा काय होईल पा, सुनो मेरी बात, फायदा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि दोघांमध्ये ऍडिशन आहे, ध्यान से देखो, ठीक आहे. तर याला ऍड करतो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, ठीक आहे. असं काउंट करत हिम्मत काउंट, कारण मला माहित आहे का 2c आणि 2c दोघांचा बाप सेम आहे म्हणून एलसीएम सेम आहे. ध्यान से देखो, ठीक आहे. जो 2c आहे ना एलसीएम सेम आहे, ठीक आहे. म्हणूनच तर मी याची वरची ऍडिशन केली. हे जर डिफरंट असते ना याची ऍडिशन सध्या तर नव्हता करता, ठीक आहे, पटला. मग आता का होईल पा उडवत आहो, आता का हो की मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर खतम. पुन्हा काय, हा ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर खतम. बहुत ही बढ़िया, ठीक आहे. आता काय होईल पा, सुनो मेरी बात, हा जो सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर राहिला, सी स्क्वेअर प्लस सी डिवायडेड बाय 2c. ओके, बढ़िया, ठीक आहे. एक काम करतो पा याकोबच्या देता होता, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, समजून घ्या. आता काय होईल सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 2c स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2c, 2 खतम. आणि याच्या एक सीसी उडली, ठीक आहे. एक सीसी उडल ना, वरची सीसी राहिली, सी राहिली, समजताय ना. ते इज इक्वल टू सी आला. आणि तुम्ही चेक करा की एलएचएस इज इक्वल टू किंवा आरएचएस इज इक्वल टू एलएचएस, हा जलापूर, ठीक आहे. हा तुम्हाला मजाक वाटेल पा, पुरा चोलर क्वेश्चन होता, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.